रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ देण्याची सरकारची तयारी। उद्या निर्णय होणार तर मुजोरी चालणार नाही, मराठीवरून माघार नाही, मंत्री प्रताप सरनाईक ठाम। अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समोर मांडली भूमिका। भाजपा आमदार नरेंद्र मेहतांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार। भाईंदर पाड्यामध्ये सरनाईकांनी जमिनी बळकावल्याचा आरोप। भूमिपुत्रांसह मेहता कासार वडवली पोलीस ठाण्यात। 2019 मधील कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी। न्यायालयानं 1 महिन्याच्या कारावासासह 1 लाखांचा दंड ठोठावला। नितेश राणे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम। मवियाकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध, अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील, संजय राऊतांची माहिती। तर शिंदे महाल भाजपची ही मतं फोडू शकतात, राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बच्चू कडूंना विलिनीकरणाची ऑफर। प्रहार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास कडूंना विधान परिषदेवर संधी। दरम्यान कडूंचा निर्णय मान्य असल्याची कार्यकर्त्यांची भूमिका। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या दिल्ली दौऱ्यावर। हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये चर्चा होणार। सीएसएमटीहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला। पुणे स्थानकाजवळची घटना, सर्व प्रवासी सुखरूप। रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं। राजस्थानपेक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान। आतापर्यंत उष्माघाताचे 10 बळी।